एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती आम्ही रकुमाईचा पती आम्ही रकुमाईचा संभाजी महाराज यांना साथ करते मृदुंगासाठी हरिभक्तपरायण माऊली महाराज चव्हाण, त्यानंतर हरिभक्तपरायण गायन गंधर्व चंद्रकांत महाराज वारुड यांना साथ करतील मृदुंगासाठी हरिभक्तपरायण दिनेश महाराज मोजाळ नाशिक. मोबाइल मा थोड़ा तथा चल थोड़ा नॉर्मल तो आड़ा
त्याला इथलं दूर नाही जावं.
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची या परी तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम पांडुरंगा बरोबर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाट ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि सुगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एक दरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम सेवेकरता निवडलेला अभंग
संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपलं साधनामय जीवन आणि आपलं साध्यमय जीवन दोन्ही प्रकारचं जीवन केवळ आम्हाला मार्गदर्शक ठरावं या हेतूने सांगतात. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये सर्व भाविक वृंद यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र तामथरी गावात एक अभिनव उपक्रमाने उपकृत झालेलं हे स्थान, ते स्थान म्हणजे श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर. या प्रेम मंदिराच्या पावन अशा प्रांगणामध्ये की ज्याचं काम फाउंडेशनचं पूर्ण होऊन आज शिलान्यास आज झालेला आहे. आज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या हस्ते त्याचं सुरुवातही झालेली आहे आणि अवघ्या काही काळात ते मंदिर आपल्याला पूर्ण पाहायला भेटणार आहे आणि जेवढ्या लवकर लक्ष घालाल तेवढ्या लवकर ते पाहायला भेटणार आहे. लक्ष शब्दाचे 2 अर्थ असतात. तुमच्या लक्षात किती आले ते मला माहिती नाही. जेवढं आपण लवकर लक्ष देऊ तेवढ्या लवकर हे मंदिर आपल्याला पूर्णत्वाकडे जायला गेलेलं दिसेल आणि आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि हे सगळं कार्य उभं करण्यामध्ये ज्यांनी आपलं जीवन खर्च केलं असे माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती परायण आमचे महेंद्रजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य चालू आहे. खर तर आदरणीय महेंद्र महाराज आणि आम्ही एका काळात आळंदीमध्ये होतो आणि गुरुवर्य मोठे बाबांची त्यांनी काय सेवा केली हे आम्ही डोळ्यांनी पाहिले. मला तर असं वाटतं की एक साधू सेवा माणसाला कुठपर्यंत नेऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे महेंद्र महाराज. साधूची निष्ठेनं सेवा जर केली तर माणसाला साधूची सेवा लौकिकही काय देते आणि पारमार्थिकही काय देते त्याचं उत्तम उदाहरण आहे. मला वाटत नाही की आमच्या संस्थेमध्ये एवढ्या कमी वयात एवढा मोठा प्रकल्प हाती धरणारा दुसरा कोणी गुरुबंधू आहे. हो, की जवळजवळ 25-30 कोटीचं हे मंदिर पूर्णत्वाकडे जाणार आहे आणि एवढं मोठं कार्य आदरणीय महाराज करणार आहेत. आणि काय माणसाचा संकल्प चांगला असला की आपोआप चांगली माणसं जोडली जातात. फक्त माणसाचा उद्देश चांगला पाहिजे आणि मग त्या उद्देशातून त्यांना जोडली गेलेली एक मंडळी त्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भूमिदान केलं असे भूमिदान करणारे दानशूर हरिभक्ती परायण पुरुषोत्तम जयरामजी वाणी. हो, मी एका वाक्यात सांगतो. इथं आता पुरुषोत्तमजी वाणी आहेत की नाही मला माहित नाही. आहेत का उपस्थित? कुठे आहेत बाबा? पुढच्या जन्मी नरेंद्र मोदी तुम्हीच. कारण माझे शब्द नाहीत, नामदेवरायचे शब्द आहेत. नामदेवराय म्हणतात भूमी दाने होशी भूपाळू. ज्यानं भूमीचं दान केलं तो पुढच्या जन्मात राजा होतोय. ध्यानामध्ये ठेवा. आणि ती मुहूर्तमेढ आमच्या वाणी साहेबांनी घातली. त्याचप्रमाणे रवींद्र सिंगजी राजपूत यांचं सुद्धा जे बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य होत आहे. मंडळी तुम्हा सर्वांचं सहकार्य आहे आणि या सहकार्यामध्ये एखादा उत्सव असावा पण या उत्सवामध्ये सहकार्य करणारी अनेक मंडळी. त्यामध्ये आज ज्यांनी कीर्तनाचं यजमान पद स्वीकारलं. कसं आहे, एका बोजा चौकी लकडी होती. प्रत्येकाने एक ओझं उचललं की काम काय होतं, हलकं होतं. तसं मला ज्यांनी उचललेलं आहे मला उचलणं एवढं सोपं नाही. पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे आणि श्री अशोक सकत सिंगजी गिरासे या दोघांनी मला उचललेले. एकाला शक्यच नव्हतं मला उचललेलं आहे. आणि असं आहे काय, एक नंबर. मग जोड लावायला हुशार माणूसच लागतो त्यासाठी होत नाही. म्हणून या सर्व मंडळीच्या सहकार्यातून हा उत्सव संपन्न होतो आहे. तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं गुणवैभव आज या मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा लाडका आवाज. आपण युट्यूब उघडलं की जे आवाज कानावर पडतात त्यातला एक आवाज म्हणजे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे संपत महाराज यांची उपस्थिती आज या ठिकाणी आहे. आमच्या संपत महाराजाचा आवाज म्हणजे काय,
आमचा आवाज जिथं संपतो तिथून त्यांचा चालू होतो, त्यांचा संपतच नाही आवाज. त्यांचा आवाज वर जायला संपतच नाही. आणि योगेश महाराज म्हणून ते कोण आहेत? संपत महाराज, संपतच नाही आवाज. त्याचप्रमाणे माझे हृदयाभिन्न गुरुबंधू, आमचे परमार्थ पथावरचे स्नेही आदरणीय योगेशजी महाराज यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांतजी महाराज त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. भावी उमेदवार महाराष्ट्रातील एक लाडका मृदंगाचार्य आदरणीय आमचे कृष्णाजी महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आज माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील ख्यात कीर्त मृदंगाचार्य आमचे ज्ञानेश्वरजी महाराज चव्हाण यांची उपस्थिती आहे. आणि ज्यांच्या प्रेमातून आज विशेष आग्रहातून इथं येणं घडलं आणि आदरणीय महेंद्र महाराजांना कार्य करण्यामध्ये ज्या गुणवान मंडळीचं सहकार्य, त्यामध्ये आपले एक सहकारी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मृदंगाचार्य आमचे दिनेशजी मोजाळ यांची उपस्थिती आहे. या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. सिस्टीमवाल्याचे आभार मानतो. एकदा टाळ्या वाजवा सिस्टीमसाठी. सिस्टीमवाल्या करता का टाळ्या? हो, मी जर त्यांची जाहिरात केली तर तुम्हाला 5,000 एका सिस्टीमची जाहिरात आहे ना, असं काही नाही. पण पाहिजे तसा आवाज. नाहीतर महाराज असं जर सिस्टम आम्हाला रोज मिळाली ना, आमचं 5 वर्षानं आयुष्य वाढ. किती वर्षानं? 5 वर्षानं. नाहीतर काय काय गावात माईक सिस्टीम कशी असते सांगू का? ऐका मुलांना, काय काय गावची माईक सिस्टीम कशी असते? ट्रॅक्टरवरच्या टेप्स असते. ट्रॅक्टरवरच्या टेपचं एक वैशिष्ट्य असते. तुम्हाला लक्षात आलं की नाही मला माहित नाही. ट्रॅक्टरवरचा टेप फक्त ड्रायव्हरला ऐकू येत. ट्रॅक्टरवरचा टेप कोणाला ऐकायला येत नाही, फक्त ड्रायव्हरला. सगळं गाव झोपून ऐकतं. आणि त्या ट्रॅक्टरवाल्याचं मेमरी कार्ड भरून देणारा अजून मला सापडलं. त्याची गाणी सुद्धा साजन मेरा असं कुठून भेटतो काय माहिती मेमरी कार्ड वाल्याला. असं सांगण्याचं तात्पर्य, सगळा गोड असं वातावरण आहे. प्रकृतीची थोडी नाजूकता, प्रवासाची दगदग, हे सगळं पाहता आपण आपल्या नियोजित वेळेमध्ये चिंतन सेवेला पूर्णत्वाकडे नेणार आहोत. गोड अभंगाचा पण चिंतनात निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपलं साधनामय जीवन आणि साध्यमय जीवन दोन्ही प्रकारचं जीवन तुमच्या आमच्या समोर मांडलं. आम्ही साधन काय केलं तेही सांगितलं आणि आम्हाला साध्य काय मिळालं तेही सांगितलं. खरं तर तुकाराम महाराज आपलं साधनही सांगतात आणि साध्यही सांगतात. पण एक बोलू का? परमार्थ म्हणतं साध्य सांगू नका आणि व्यवहार म्हणतं साधन सांगू नका. व्यवहारातली माणसं साधन सांगत नाहीत आणि परमार्थिक लोक साध्य सांगत नाहीत. विस्ताराला खूप वाव आहे, पण विस्तार जास्त करायचा नाही. बघा तुम्ही, परमार्थातली माणसं साध्य सांगत नाहीत कारण परमार्थामध्ये साध्य सांगितलं की जो झालो ऐसा म्हणे तो काहीची नव्हे. काय म्हणते ज्ञानोबा? जो झालो ऐसा म्हणे, मला काही मिळालंय, मला काही कळालंय असं जो म्हणतो ना, परमार्थात त्याला काहीच कळालेलं नाही. उपनिषदामध्ये कथा येते, एका गुरुकडे 2 शिष्य गेले ब्रह्मज्ञानाकरता. गुरुजीने ब्रह्मज्ञान त्यांना सांगितलं. ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, जे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. समजावून सांगितलं. सद म्हणजे काय, चिद म्हणजे काय, आनंद रूप म्हणजे काय. दुसऱ्या दिवशी दोन्ही विद्यार्थी आल्यावर विचारलं, का रे कालचा पाठ तुला कळाला का? काल मी तुम्हाला ब्रह्म समजावून सांगितलं, ते तुला कळालं का? अरे तुला कळालं का? दोन्ही मुलांना विचारलं, दोन्ही विद्यार्थ्यांना विचारलं. त्यातला एक म्हटलं, हो गुरुजी मला ब्रह्म कळालं. आणि एक म्हटलं, गुरुजी मला ब्रह्म कळालं नाही. आता गुरुजीने दिलेला निकाल फार कठीण आहे. गुरुजी म्हणतात, यस्य अमतम तस्य अमतम मतम यस्य न वेदसा. जो म्हणतो मला काहीच कळालं नाही त्याला सगळं कळालंय, आणि जो म्हणतो मला सगळं कळालंय त्याला काहीच कळालेलं नाही. परमार्थात असं आहे की जो म्हणतो ना मी देव पाहिला, तुकाराम महाराज म्हणले तोची लटक्या माझी भला आणि म्हणे देवम्या देखीला. परमार्थात साध्य सांगायचं नसतं. ज्याने साध्याची उच्चार केला त्याचं सगळं वाया गेलं. बरोबर. संदीपन दादा एक उदाहरण सांगत असतात बघा यार, म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज, की रामसुखदासजीकडे एक श्रीमंत माणूस आला. ते सत्संगात पंढरपूरच्या ते सगळं सांगत असतात की एक श्रीमंत माणूस आला आणि तो रामसुखदासजींना म्हटला, महाराजजी
माझ्याकडे भगवान कृष्ण आले, जेवण करून गेले, पण परत येत नाही तो. परत येत नाही तो. काय येत नाही? मी फार आग्रह करतो, पण ते येत नाही. का येत नाहीत? रामसुखदासजी म्हणले तुझं एकच चुकलं, माझ्या घरी देव आले हे लोकाला सांगत बसला म्हणून देव येत नाही म्हणले. आता हो, म्हणून आपल्या परमार्थातले अनुभव सांगू नये म्हणजे कोणाला. हो, सांगू नये. ते जपून ठेवावे, जपून ठेवावे. प्रगट केले की झालं. ते काय त्याला दृष्टांत लय गोड दिला. एखाद्या घरात जर दिवा लावला, ऐकताय ना, एखाद्या घरात दिवा लावला आणि वारा सुटलेला आहे आणि खिडकी उघडली तर दिवा काय होतो? विझून जातो. तसं हृदयात परमात्म्याचा दिवा जर लागला आणि आपण जर तोंडाची खिडकी उघडली, वारा जाऊन दिवाच विझून जातो. वारा जाऊन आपला काय होतो? दिवाच विझून जातो. म्हणून शहाण्या माणसांनी परमार्थातलं साध्य सांगू नये आणि व्यवहारातली माणसं साधन सांगत नाहीत. आपल्याकडे काही ब्रँड प्रसिद्ध आहेत बघा. काही ब्रँड प्रसिद्ध आहे. पुण्याचा जोशांचा वडा, नाशिकला कोंडाजीचा बोला की चिवडा, मथुरेचा पेढा, शेगावची कचोरी, शेगावची कचोरी. धुळ्याचं काय प्रसिद्ध आहे? गांजा कोण म्हणलं? गांजा ऐकायला काही नाही ना. शिरपूर माहिती असे ब्रँड असतात. जोशाचा वडा प्रसिद्ध आहे ना, कोंडाजीचा चिवडा प्रसिद्ध. अजून काही हायवेवर ब्रँड दिसतात आपल्याला. हो, जोगेश्वरी मिसळ. एक चहावाला प्रसिद्ध आहे पहा. कोण? नरेंद्र मोदी नाही पाहिजे आता. येवले चहा आहे ना, चहावाला येवले चहा. या सगळे जे ब्रँड आहेत ना खाण्यातले, त्यांना जाऊन भेटा आणि त्या कोंडाजी चिवड्यावाल्याला विचारा किंवा कोणालाही विचारा, तुझ्या या पदार्थाची रेसिपी काय? नाही सांगत नाही. माणसं काय कमवलं हे दाखवतात, कशानं कमवलं हे दाखवत नाही. व्यवहारातली माणसं साधन नाही सांगत. नाही सांगत. का सांगत नाही? कारण काय? आणि संत का सांगतात त्याचं कारण काय? याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि अभंगात प्रवेश करायचा आहे. ऐका मंडळी, का सांगत नाहीत व्यवहारातली माणसं साधन? व्यवहारातली माणसं साधन एवढ्या करता सांगत नाही, माझ्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटतच नाही. आपल्या बरोबरीला कोणी आला, माणसाच्या पोटात काय होतं? एक बाई डॉक्टर कडे गेली. डॉक्टर, पोटात दुखतंय हो. बाई, काही सप्ताह चालू आहे, खाण्यात जरा कमी जास्त झालं का? माणसाला फुकटचं भेटलं ढिले पडत नाहीत माणसं. आमच्या वारीला एकादशीच्या दिवशी एक जण साबुदाण्याची खिचडी खाऊ लागला. किती खाल्ली खिचडी, तर ठसका आला तर नाकातून साबुदाणा आला. तो पोटी भरून आला. काय सांगू? सप्ताह चालू आहे, काही खाण्यात कमी जास्त नाही हो महाराज. डॉक्टर साहेब थोडं जेवले म्हणजे काय ओझं उचललं का? म्हणजे नाही. मग तुझ्या पोटात का दुखतं? काय नाही म्हणजे माझ्या जावानं 5 तोळ्याचं गंठन केलंय तेव्हापासून मग सरती माझ्यापासून जो पुढे सरकतो त्याचा काय होतो? माणसाला द्वेष निर्माण होतो आणि कोणीच आपल्या पुढे गेलेला माणसाला आवडत नाही. माझ्या योग्यतेला कोणी यावं असं कोणालाच वाटत नाही. बोलो बोलो, तुमच्या घरात जेवढे भांडण आहेत ना त्याची हेच कारण आहे. आधी पुरुषांना विचारतो, नाही आधी माता मौल्यांना विचार. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करावं. प्रश्न थोडा अवघडच. विचार माता मौलीने हात वर केला, मनाने केला का सुनाच्या भीतीपोटी केला आहे प्रश्न. घरी जाऊन भांडणं होण्यापेक्षा हात वर केलेला त्या कोपऱ्यात एक मावशी आहे, ती हात वर करत होती पण शेजारनीला करू दिला नाही. बस मला तुझ्याकडं सगळं माहिती आहे. मला ते कोपऱ्यात हे भांडणं कशाचे? अस्तित्वाचे. माझ्या योग्यतेला अरे काल आली आणि माझी बरोबरी करते आहे की नाही? इकडे या
म्हणजे माझ्या योग्यतेला माझ्या गावातला कोणी यावा हे वाटत नाही. यात नवल नाही, यात नवल नाही. माझ्याकडे उपनिषदातली कथा आहे प्रसिद्ध, म्हणून मी बोलण्याचं धारिष्ट्य करतोय. आपल्या योग्यतेला आपला पोरगा आलेला बापाला आवडत नाही. काय म्हणतो महेंद्र महाराज? आपल्या बरोबरीला आलेला पोरगा सुद्धा बापाला आवडत नाही. कशावरून? ऐका, एक कौड मुनी होते आणि आपल्या ऋषी परंपरेमध्ये ऋषी आहेत, त्यांचं नाव आहे अष्टावक्र. नाव काय? अष्टावक्र. आणि अष्टावक्र त्यांना काय म्हणतात? ते 8 जागर वाकडे होते आणि ते 8 जागर वाकडे अपघातानं झाले नव्हते. आईनं पोलिओचा डोस दिला नाही म्हणून झाले नव्हते. मग शाप झाला त्यांना. आणि शाप कोणी दिला? त्यांच्याच वडिलांनी दिला. त्यांच्या वडिलाचं नाव कौड, कौड ऋषी. आणि ते मुलांना, विद्यार्थ्यांना वेद शिकवत होते. हे अष्टावक्र आईच्या उदरात होते आणि वडिलाचे उच्चार चुकतात. मग उदरातून ते अष्टावक्र सांगत होते, बाबा हा उच्चार असा नाहीये, असा नाहीये. खर तर बापाला आनंद व्हायला पाहिजे होता. माझा पोरगा किती वेद वेदताय, गर्भातच त्याला वेदाचं काय आहे? ज्ञान आहे. पण त्याचा युग हर्ट झाला. कोणाचा? त्याच्या बापाचा. अजून गर्भाच्या बाहेर आला नाही, बापाच्या चुका काढतो. हा पोरगा बाहेर आल्यावर काय करेल? जा 8 जागर वाकडा उशील. दिला बापानं शाप. म्हणजे आपल्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटत नाही. पण ऐकलं का? ज्याला योग्य बनायचंय ना, त्यांनी या विरोधाकडे पाहून चालतही नाही. ज्याला योग्य बनायचं त्यांनी विरोधाकडे पाहून चालत नाही. त्याला सरळ मार्गाने चालावंच लागतं. तो कुबाराय म्हणतात, भुंकत ते द्यावी भुंको, आपण नाही त्याचे शिको, भाविक आणि दुर्जनाचे काही मानू नये साचे. एक मन आहे हिंदीमध्ये, ज्याला सुचली ना त्याला 21 तोफाची सलामी दिली पाहिजे. मन काय? हाती चला बाजार, कुत्ते भुके हजार. हाती आला तामखाऱ्यात, हाती आला समजा थोड्यात, हाती आला काय पोलीस काय बरोबर आहे. एखाद्या गावात, कोणत्याही गावात हाती आला की ज्येष्ठ श्रेष्ठ लोक काय करतात? पायापड, पायापड. मोठे मोठे श्रेष्ठ माणसं, ज्येष्ठ माणसं काय करतात? हात जोडतात. कुत्रे भुंकतात. पण त्या कुत्र्यात 3 प्रकार. काही काही पिटुकले असतात, बिलकुल आकली नाही, काही अक्कल नाही. आमच्या तात्याची भाषा आहे, बोललो असतो पण कॅमेऱ्याची भीती आहे मला. बरोबर काय? आमचे तात्या काय म्हणतात? अक्कल नाही. चांगलं ऐकायचं. मागच्या ऐकून नाही आलं ना, कीर्तन झालं ह्यांना भेटा, ह्यांना विचारा मी काय म्हणलो, मग तेव्हा हसा तुम्ही. आता फक्त पिटुकले असतात दिनेश. काय निबर असतात. मला पुढचं बोलायचं अजून योगेश महाराज. काय निबर असतात ते भुंकतात. काय काय कुत्रे डंगरे, त्यांना बसली जागा उठवत आहेत का नाही? कुत्रे डंगरे त्यांना बसली जागा उठवत नाही. पण असे तरुण कुत्रे पिटुकले भुंकायला लागले की ते कुत्र पडलं लय अभ्यास करून मग बोलायला. महाराज त्याला उठता येत नाही त्या कुत्र्याला, पण ते तो बरोबर करत नाही. पण ऐकताय का? ऐकताय? पण हत्ती यांच्याकडे लक्ष देतो का? पुढचं एक वाक्य बोल. हत्तीनं जर या कुत्र्यांकडे लक्ष दिलं तर कुत्र्याचं काय नाही. पण त्याच्या पुढचं बोलू का? त्याच्या पुढचं बोलू. महेंद्र महाराज ऐका, हत्तीनं जर कुत्र्याकडे लक्ष दिलं तर कुत्र्याचं काय होईल यापेक्षा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे जर हत्ती लक्ष देऊ लागला, ह्याला हत्ती कोण म्हणेल? हत्ती कोण म्हणेल? म्हणून विरोध होतच असतो. कार्यकर्त्याला विरोध होतो नाही म्हणलो मी, होतच असतो. कोण विरोधाशिवाय पुढार? कोणीच नाही. थोडं बायोलॉजीचा विचार आहे, जरा माझ्या वयाला न शोभणार आहे. पण किती विरोध असतो. माणूस जेव्हा गर्भात आला ना
जेव्हा पुरुष आपले शुक्राणू सोडतो तेव्हा एक नसतात, हजारो असतात, अनेक असतात. पण त्या विरोधातून, त्या स्पर्धेतून ज्यानं स्पर्धा जिंकली तोच जीव म्हणून जन्माला येतो. तोच जीव म्हणून जन्माला येतो. अवघड आहे. स्पर्धा होतच असतात. आणि व्यवहारामध्ये माणसं काटेकोरपणाने काळजी घेतात. आपल्या पुढे कोणी जाऊ नये, आपल्या पुढे कोणी जाऊ नये. काय तुमच्या शेतकरी तर माझ्यासमोर आहेत का? शेतकरी तुमच्याकडे शब्द त्याला वेगळा असेल, पण आमच्याकडे एक अशी पद्धत होती जुन्या काळात. आपल्या गावातला एखादा शेतकरी काही अडचणीनं जर मागं राहिला तर लोक काय करायचे, सगळे गावातले शेतकरी एकदाच आपापलं कुळव घेऊन, आवत घेऊन, तुम्ही काय म्हणता इकडे कुळव शब्द, आवत कुळव शब्द आहे, आवत शब्द आहे ना. सगळे आपले आवत घेऊन त्याच्या शेतात जायचे. आणि आपल्या गावातला एखादा जर मागं राहिला तर त्याला सोबत आणायचे एका दिवसात. याला आमच्या मराठवाड्यात शब्द इर्जिक, आमच्याकडे याला शब्द काय, इर्जिक. म्हणजे आपल्यातला कोणी माणूस मागं राहू नये याकरता गावातली सगळी मंडळी आपली आपली बैल आणि आपली आपली आवत घेऊन त्याला बरोबरीला आणायचे, हे की नाही, बरोबरीला आणायचे. आताही लोक काही लय बदललेले नाही. आताही लोक बरोबरीलाच आणतात. फक्त फरक एवढा आहे, जुन्या काळातली माणसं मागच्यानं पुढे आणायचे, आताची माणसं पुढच्याला मागं खेळतात. मला या सगळ्या वक्तव्याचं तात्पर्य एवढंच सांगायचंय की व्यवहारातली माणसं साधन का सांगत नाहीत, आपल्या योग्यतेला कोणी यावं असं त्यांना वाटत नाही म्हणून. आणि परमार्थातली माणसं साध्य का सांगत नाहीत, होईल या वचनी अभिमान. हो, न करावी स्तुती माझी संत जनी, नका नका नका, माझ्या साध्याबद्दल बोलू नका. मी त्याच्यामुळे होईल या वचने अभिमान सांगत नाहीत. पण संत तरी का सांगतात, त्याचे दोनच उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे, आपल्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारातल्या लोकांना वाटत नाही, पण संतांना मात्र वाटतं. हो, आपलं देण्याची कुवत या जगात दोघातच आहे. तो का म्हणे, रामे सुख दिले आपुले, आपुलेची देशी पददासा. देव एक आपलं पद देतो, पण काही गोष्टी सोडून, पण त्याच्या पुढे अवधारे फक्त संतांचं आहे. कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसविले. क्षेपक प्रमाणे सगळ्यांच्या पाठे आपण सारिके क्षेपक आहे. नाही काळ वेळ तया लागी, पण निळ भरायचं असंच प्रमाणे आपण सारिखे करीती आणि याती कुळ नाही चेती. हे व्यवहारात किती माणूस मोठा झाला ना, हे नाही करू शकत. आज काय वार आहे, रविवार, गेल्या रविवारची गोष्ट आहे. माझं कीर्तन मुंबईला होतं.
कुठं होतं? मुंबईला. आणि माझ्या कीर्तनात नरेंद्र मोदी येऊन बसले होते. नरेंद्र मोदी माहिती आहेत ना, डुडुळगावचे माजी सरपंच. कोण आहेत नरेंद्र मोदी? ते कोण कुठे येऊन बसले होते? माझ्या. हा ना, तुम्हाला खोटं वाटतंय काय? असं काय म्हणतो तुम्ही? तुम्हाला खोटं वाटतंय, आणि तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे, का नाही? खोटच आहे. त्यांचा काहीच गुन्हा नाही. ह्यांना खोटं वाटणं काय आहे? साहजिक आहे, कारण हे काय? खोटच. पण कोणाचं काही ऐकून घेता, माझं एवढं ऐकून घ्या. कीर्तन संपलं आणि नरेंद्र मोदी मला म्हटले, वा महाराज, तुमचं कीर्तन आपल्याला फार आवडलं. काय देऊ? काय देता? म्हणे शॉल देऊ का? गठ्ठा पडलाय माझ्याकडे, फक्त पांघराय पुरत नाही. काय झालं? त्या सत्काराच्या शाली द्यायची असली तर आताच माप घेऊन जा. सांगा कोणाला तिथे शाल देऊ नका आपल्याला. ती सत्काराची शाल काय लयच अवघड आहे. ते कोणाच्या डोक्यात आली काय माहित. असू दे चला, पण डोकं चालवा महाराज डोकं. आमच्या एका महाराजांनी त्या शालीला जोडून जोडून गोदडी तयार केली. तुमच्याच खानदेशातला एक महाराज आहे, नाव नाही सांगत, नंतर सांगतो. त्याने अंडरपॅन्ट शिवले शालीच्या. तुमच्या जवळच आहे, नंतर सांगतो. कृष्णा महाराज मला भेटा, आठवण करा, सांगतो मी. शॉल नको साहेब. महाराज गाडी घेऊन देऊ का? वर्ष झालं इनोवा घेऊन. गाडी नको. मग महाराज मठ बांधून देऊ का? नको. आता गुरुबंधूने बांधले, हेच आपले मठ. ह्यांचं मंदिर झालं, मला हाकालाची हिंमत आहे का? माझ्याशी पंगा गेलं जड जाईल. हे गुरुबंधूने बांधले, हे मठच आपले मठ. आपल्याला मठ नको. नरेंद्र मोदी मला म्हणले, महाराज मग तुम्हाला देऊ का? मला साहेब, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, एक इच्छा पूर्ण करा. करा राव आपल्याला पंतप्रधान. आता ऐका, जाणकार लोक जे मीडियावर ऍक्टिव्ह असतील त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. मोदी मला म्हटले, महाराज सुरुवातीला 2 म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटलं म्हणून भेटलं, आणि आता 2 म्हाताऱ्याने टेका दिलाय म्हणून भेटलंय. मी तुम्हाला देऊ कोणी देत? संत त्यावधारी कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसविले. परवाच धुळ्यामध्ये गुरुवारी मोठे बाबाच्या पुण्यतिथीचा उत्सव झाला. त्या उत्सवात आपण होतो. त्या उत्सवात पहिलं वाक्य माझं असं होतं, तिथे ते एक वाक्य बोललो की वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आमच्या संस्थेचे, त्यांना मोठे बाबा म्हणायचे. आणि त्यांची सेवा करता 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 विठ्ठल भावडू चौधरी अर्थात आमचे गुरुवर्य, प्रातस्मरणीय गुरुवर्य कधी मोठे बाबा झाले त्यांना कळालं सुद्धा नाही. आपुले पदी बैसविले म्हणून संत सांगतात. आणि साध्य काय सांगतात? साधकाला ध्येय कळावं म्हणून सांगतात. म्हणून साध्यही सांगतात आणि साधनही सांगतात. हो, पण ऐकलं का? साधनाला किंमत कधी? साध्याकडे पाहून. साध्य काय याच्यावरून? नाहीतर साध्य जर नसलं व्यवस्थित तर साधनाला किंमत उरत नाही. याला उदाहरण द्यायचं ठरलं, एका व्यक्तीच्या दारामध्ये 5 नारळाचे झाड होते. नारळ झाड फार उंच असत. 5 नारळाचे झाड होते. आणि तो सावकार म्हटला, जो कोणी या 5 नारळाच्या झाडावर, या झाडावर चढायचं, खाली उतरायचं, परत दुसऱ्या झाडावर चढायचं, खाली उतरायचं, जो अर्ध्या तासात करेल त्याला आपण बक्षीस देणार. म्हणजे काही तरुण पोरं होते, चपळ होते. अरे सावकार, आपण चॅलेंज स्वीकारतो, पण बक्षीस काय? आणि मुठभर फुटाने. मुठभर फुटाण्यासाठी परवडतं का? हा, झालं लक्षात आलं. साध्यावरून साधनाची काय असते? किंमत असते. हो, म्हणून पहा, पगारीवरून नोकरीला किंमत का? नोकरीमुळे पगारीला किंमत. पगारी माफी मागून बोलतो, हे व्यासपीठ ते बोलण्याचं आहे की नाही मला माहित नाही, पण बोलतो. आळंदीला जेव्हा विद्यार्थी येतात ना बाबा, आता संस्थेमध्ये
किती माय बापाला वाटतं की आमचा पोरगा मारुती बाबा झाला पाहिजे? किती लोकांना वाटतं की आमचा पोरगा नतुसिंग बाबा झाला पाहिजे? किती लोकांना वाटतं आपला पोरगा विठ्ठल बाबा झाला पाहिजे? मला काय झाला पाहिजे त्याची यादी नाही वाचायची, पण अवघड आहे. प्रकार काय अवघड आहे. साध्यावरून लोक साधनाची काय करतात, किंमत करतात. हो बघा तुम्ही, ते देशासमोर 3 संकट आहेत म्हणे सध्या. आपल्या भारतावर किती संकट आहे? 3. पहिलं संकट आहे माणसांना काम नाही. पहिलं संकट काय? माणसांना काम नाही. देशासमोर दुसरं संकट आहे कामाला माणसं नाही. शेतकरी आहेत का माझ्यासोबत? वाक्य खरे का कुठे? पहिलं वाक्य काय? माणसाला काम. दुसरं वाक्य काय? कामाला माणसं नाही. तिसरं संकट लय मोठं आहे, जी माणसं भेटतात ती कामाची नाही. माणसाला काम नाहीत, कामाला माणसाला जी भेटतात ती कामाची नाही. आपल्याकडे शेतात काम करायला येणाऱ्या ज्या माता मुले त्यांचे 2 प्रकार, रोजाने येणारे आणि तुमच्या भागात उदड म्हणतात ना, उदड घेऊन येणार. दोघीत फरक लय डिफरन्स. जी उदड घेते तिचं 8लाच उरकत, आणि जी रोज आली ती तिचं 10 वाजेपर्यंत उरकतच नाही. बरं, जी रोज आली ती तिला घडी घडी तहान लागते. आणा पाणी, पाणी आणा. बिचारा बाकी तिची पाणी प्यायची स्टाईल कशी असते? पाणी पिती का खाती? पक्की राजू दीक्षितची भक्ती, घुट घुटके पाणी पित. खुर्ची भेटेल का मला? तुम्ही सगळ्या माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या. अरे बाबा बसायचं नाही मला, छोटी खुर्ची द्या मला, जरा हात टेकायला लागते. इकडं किंमत साध्यावरून कामाची किंमत, कामावरून लोक साध्याची किंमत करत नाही. म्हणून फळ काय यावरून ठरतं ते काम काय. काम कामावरून ठरतं मंडळी. काय पायाला माझ्या युरिक ऍसिडचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे पाय दुखतो माझा. डॉक्टर म्हणतो उभा राहू नका आणि गुरु म्हणतो बसू नको. अशा त्याच्यात मी माझे गुरु पण ना त्या करायला ते म्हणतात कीर्तनात बसायचं नाही, डॉक्टर काय म्हणतो उभा राहायचं नाही. मी अपेचात आहे, पण महेंद्र भाऊ मी ठरवलं गुरुच ऐकणार. कारण शास्त्र काय म्हणतं, गुरु दाविली वाटा का डॉक्टर दाविली वाटा. त्यांचाही सन्मान ठेवायचा, वादच नाही, त्यांना आपली काळजी, पण थोडासा आधार लागतो. म्हणून सांगायचं काय, साध्यावरून साधनाची किंमत. तुकाराम महाराजांच्या साधनेला किंमत कशावरून? त्यांना मिळालेल्या साध्यावरून. दुसरं चरण मी म्हणतो, मग 3 तुम्ही म्हणा. मला ते प्रवेशाला बरं पडते, कसं करू मग? साध्यावरून साधनाची किंमत. तुकाराम महाराजांच्या साधनेचा आम्ही विचार का करायचा बाबा? तर त्यांना मिळालेल्या साध्यावरून. आणि त्यांचं साध्य काय? तेने झाले